दोन भाऊ एकत्र येत आहे ही चांगली गोष्ट आहे, पण ती राजकीय एकत्र होत आहेत. मात्र नगर परिषद नगरपंचायत मध्ये त्यांचा शेवट नंबर लागत आहे. ज्यांचा पक्ष मुख्यमंत्री बनण्याची ताकद ठेवत होता तो आता शेवट आहे. जनाब उद्धव ठाकरे व राज ठाकरेंना एकच प्रश्न आहे की दोघांच्या भेटीच्या आधी राज ठाकरेंचा नारा असायचा की माझ्या हिंदू बांधवांनो, बहिणींनो. मात्र आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना भेटल्यावर आता मात्र महाराष्ट्राचे माझे सर्व मतदार असं बोलत आहेत. या दोन गोष्टींमध्ये मोठं अंतर आहे. राज ठाकरे यांना मी विचारते की उद्धव ठाकरे हे चादर चढवणारे आहे आणि त्यांना मतदान करणारे चादर चढवून घेणारे आहेत. मग आता राज ठाकरेंचे भोंगे कुठे गेलेत? मस्जिदी कुठे गेल्यात? हनुमान चालीसा कुठे गेली? यावेळेस उद्धव ठाकरे व त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांची सर्व दुकानदारी बंद होणार आहे. महानगरपालिकेत झेंडा आता फक्त भाजपचा आणि भगवाच लागेल. युतीची चर्चा मला वाटते की आपण सगळे जास्त प्रमाणात त्यांना फुटेज देण्याचा प्रयत्न करत आहे. दोन भाऊ एक येत आहे, खूप चांगली बाब आहे. पण युतीमध्ये ॲज अ फॅमिली ते एक होत आहे, ते वेगळी गोष्ट आहे. पण ॲज अ राजकीय जे ते एक होत आहे, त्यांनी हे पाहून घ्या की उद्धव ठाकरेजींचे नगर परिषद नगरपंचायतमध्ये जे त्यांचे नंबर्स आले आहे, ज्यांचा मुख्यमंत्री बनला या महाराष्ट्रामध्ये, जे मुख्यमंत्री बनवण्याची ताकद ठेवत होते जी पक्ष, आज सगळ्यात शेवट नंबर त्यांच्या नगर परिषद नगरपंचायतमध्ये लागत आहे. तर मला वाटते उद्धव ठाकरे साहेबांना, जनाब उद्धव ठाकरे साहेबांना एवढीच माझा प्रश्न राहील आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेबांची भावासोबत भेटीचे पहिले त्यांचा नारा कशा राहायचं स्टेजवर, मेरे हिंदू भाई बहन, आणि उद्धव ठाकरे सोबत भेटल्यानंतर आमचे सगळे महाराष्ट्राचे मतदान, हा दोन्ही गोष्टींमध्ये खूप अंतर आहे. राज ठाकरे साहेबांना हे विचारावं लागेल, कारण उद्धव ठाकरेजी चद्दर चढवणारे आहे आणि यांना मतदान करणारे चद्दर चढून घेणारे लोक आहे. तर राज ठाकरे साहेबांना एवढंच माझा प्रश्न आहे, भोंगे कुठे गेले, मस्जिद कुठे गेल्या, हनुमान चालीसा कुठे गेली? पण तुम्हाला एवढंच सांगन, यावेळी परमनंट उद्धव ठाकरेजींची आणि त्यांच्यासोबत जेही लोक येईल त्यांची परमनंट दुकानदाऱ्या बंद होणार आहे. त्याला कोणीही नकारू शकत नाही. आणि तिथे झेंडा फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टी कमळचाच लागणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.